श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कन्या राशीच्या जातकांनो, येत्या 8 जून ते 4 जुलै 2026 या 26 दिवसामध्ये संपूर्ण ब्रह्मांडात तुमच्या नकळत एक असा भयंकर आणि शक्तिशाली दैवी खेळ सुरू होणार आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. ज्योतिषशास्त्रातील 2 सर्वात मोठे व अत्यंत गुप्त महाग्रह तुमच्या कुंडलीत एकाच वेळी अशी अदृश्य चाल चालणार आहेत, जी तुमच्या पाठीमागे गुप्तपणे कट रचणाऱ्या शत्रूची झोप उडून देईल. पण थांबा मित्रांनो, हा काळ जितकी मोठी सुवर्ण संधी घेऊन येत आहे, तितकी ती तुमची सर्वात मोठी आणि भयंकर परीक्षा सुद्धा घेऊन येणार. जर या 26 दिवसात तुम्ही एक छोटीशी चूक केली किंवा समोर येणारी ही ब्रह्मांडीय चिन्हे संकेत ओळखण्यात अपयशी ठरलात, तर राजासारखे जगण्याची ही सुवर्ण संधी क्षणात मातीमोल होईल आणि तुम्हाला आयुष्यभर रडत बसावे लागेल. तर आजवर ज्या लोकांनी तुम्हाला विनाकारण कमी लेखलं किंवा तुमच्या पाठीत खंजीर खुपसला, तेच लोक अचानक तुमच्या पायाशी येऊन मान झुकून का उभे राहणार आहेत आणि तुमच्या प्रगतीचा मार्ग रोखून धरलेली कोणती गुपित नकारात्मक शक्ती आता मुळासकट नष्ट होणार आहे. त्यासोबतच अशा कोणत्या 2 काळरात्री आहेत, त्या दिवशी तुमचं नशीब तुम्हाला मोठ्या संकटाच्या दारात उभं करू शकतं. जर तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट सोडला, तर तुमच्या हाताशी आलेले करोडोचं भाग्य एका सेकंदात नष्ट होईल आणि तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. हे भयंकर रहस्य आणि शत्रूचा काळ ठरणारा आश्चर्याचा तो गुप्त महाउपाय जाणून घेण्यासाठी ही भविष्यवाणी एक सेकंदही न घालवता शेवटपर्यंत नक्की बघा. कारण ही वेळ हातून निसटली तर पुढची अनेक वर्ष तुम्हाला रडण्याशिवाय काहीच मिळणार नाही. तर कन्या राशीच्या जातकांनो, येत्या 8 जून ते 4 जुलै या 26 दिवसाच्या काळात संपूर्ण ब्रह्मांडात तुमच्यासाठी एक अत्यंत शक्तिशाली रहस्यमय दैवी खेळ सुरू होणार आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. ज्योतिषशास्त्रातील 2 सर्वात मोठे महाग्रह म्हणजे देवगुरु बृहस्पती आणि धन वैभवाचा स्वामी शुक्र तुमच्या कुंडलीत एकाच वेळी अशी अदृश्य चाल चालणार आहे, जी तुमच्या करिअर आणि व्यवसायाला थेट यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. आजवर तुम्ही केलेल्या प्रामाणिक कष्टाकडे आणि कौशल्याकडे ज्या लोकांनी मुद्दाम डोळे झाक केली, तेच लोक आता तुमच्या अफाट प्रगतीपुढे नतमस्तक होतील. नोकरीच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व आणि प्रभाव कमालीचा वाढणार असून तुमचे वरिष्ठ अधिकारी आणि बॉस तुमच्या कामाची विशेष दखलही घेतील. त्यामुळे बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेली तुमचे प्रमोशन किंवा मोठी पगारवाढ या 26 दिवसात अचानक तुमच्या पदरात पडणार आहे. कन्या राशीच्या जातकांनो, जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असाल किंवा नवीन स्टार्टअप सुरू करण्याचा विचार करत असाल, तर हा काळ तुमच्यासाठी पैशाचा पाऊस पाडणारा ठरेल. तुमच्या राशीत निर्माण होणाऱ्या या राजशाही ग्रहाच्या युतीमुळेच भागीदारीतील जुने सर्व मतभेद आणि वादविवाद कायमचे संपून जातील आणि बाजारात तुमची एक वेगळीच पत निर्माण होईल. या सुवर्णकाळात तुम्हाला अशा काही नवीन फायदेशीर ऑर्डर्स किंवा मोठे बिझनेस डील्स मिळतील, ज्या तुमच्या व्यवसायाचे पूर्ण रूप पालटून टाकतील. विशेषतः जे जातक कन्सल्टिंग, शिक्षण क्षेत्र, हॉस्पिटॅलिटी, क्रिएटिव्ह फील्ड, कला, लेखन आणि व्हिडिओ क्रिएशन किंवा अभिनय आणि डिजिटल मार्केटिंगशी संबंधित आहेत, त्यांच्या बुद्धीला आणि कल्पकतेला अशी काही दैवी दिशा मिळेल की तुमचे प्रत्येक काम थेट व्हायरल होईल आणि समाजात तुमचा मान सन्मान रात्रीत वाढेल. कन्या राशीच्या जातकांनो, भौतिक सुख असो किंवा ऐश्वर्याचा विचार तुम्ही जर केला असेल, तर या 26 दिवसाचा काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट सुद्धा ठरणार. कारण वैभवाचा महानायक शुक्र तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी सज्ज झालाय. जर तुम्ही गेल्या अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहत असाल किंवा मित्रांनो एखादी मोठी मालमत्ता किंवा अथवा जमीन खरेदी करण्याचा विचार करत असाल, त्या ग्रहाची ही शुभ स्थिती तुमचे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी स्वतः निसर्गाला भाग पाडेल. तुमच्या जुन्या गुंतवणुकीतून किंवा एखाद्या गुप्त स्रोतातून तुम्हाला असा काही अनपेक्षित प्रचंड आर्थिक नफा मिळेल, ज्यामुळे तुमची अनेक वर्षाची आर्थिक चणचण किंवा गरिबी एका झटक्यात नष्ट होईल आणि घरात लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य निर्माण होईल. कन्या राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला एखादे नवीन वाहन, आलिशान 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर खरेदी करायची असेल किंवा तुमची सध्याची गाडी अपग्रेड करून समाजात आपली श्रीमंती दाखवायची असेल, तर या काळात घेतलेला कोणताही निर्णय तुमच्यासाठी अत्यंत राजशाही व शुभ ठरेल. याशिवाय जे जातक आपल्या घराचे नूतनीकरण करण्यासाठी किंवा आपले घर अधिक आधुनिक सुंदर बनवण्यासाठी ऐशोआरामाच्या महागड्या वस्तू खरेदी करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी पैशाची कोणतीही कमतरता भासणार नाही.
समाजात तुमची आर्थिक पाती इतकी मजबूत होईल की कालपर्यंत तुम्हाला साधे उसने पैसे देण्याचे जे लोक नाकार देत होते, आज तुमच्या श्रीमंतीकडे आणि बदललेल्या राहणीमानाकडे अचंबित होऊन व अत्यंत हेव्याने पाहू लागतील. कन्या राशीच्या जातकानो, ब्रह्मांडातून मिळणारे हे राजासारखे ऐश्वर्य, घरगाडी व करिअरमधील ती प्रचंड झेप तुम्हाला सहजासहजी मिळणार नाही. कारण हा काळ जितका शुभ आहे तितक्याच ती तुमची सर्वात मोठी परीक्षा घेणारा सुद्धा ठरणार. कारण या 26 दिवसाचा सुवर्णकाळ तुमच्या पाठीमागे गुप्तपणे कट रचणाऱ्या शत्रूची झोप उडून देईलच. तर तरी जर तुम्ही आळस केला किंवा कोणतीही छोटीशी चूक केली तर हाताशी आलेली ही राजासारखी जगण्याची संधी क्षणात मातीमोल होऊ शकते. म्हणूनच शत्रूचे सर्व डाव उलथून लावण्यासाठी आणि या सुवर्ण काळाचा 100% फायदा मिळवण्यासाठी आचार्यांनी सांगितलेला तो गुप्त शक्तिशाली महाउपाय कोणता आहे आणि कोणत्या 2 काळ रात्री तुम्हाला सावध राहावे लागेल हे जाणून घेण्यासाठी मित्रांनो, या भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा. कन्या राशीच्या जातकांनो, जेव्हा सुख, सौंदर्य आणि कमालीच्या आकर्षणाचा महानायक शुक्र थेट तुमच्या भागीदारीच्या आणि वैवाहिक स्थानात प्रवेश करतो, तेव्हा तुमच्या नात्यांमध्ये एक अभूतपूर्व आणि अद्भुत जादू पाहायला मिळणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा वर्षांपासून तुमच्या घरात जे विनाकारण गृहक्लेश आणि वादविवाद होत होते, पैशांच्या तणावामुळे आणि कटकटींमुळे घराची सुखशांती पूर्णपणे हरवली होती, ते सर्व भयंकर त्रास आता कायमचे नष्ट होणार आहेत. पती-पत्नीमधील जुने हेवेदावे, संशयाचे काळे ढग आणि विनाकारण होणारे गैरसमज मिटून तुमच्या नात्यात एक नवीन आणि अत्यंत पवित्र गोडवा निर्माण होईल, ज्यामुळे तुमचे घर पुन्हा एकदा आनंदाने आणि सुखाने हसू लागेल. कन्या राशीच्या जातकांनो, जे तरुण जातक बऱ्याच काळापासून विवाहासाठी योग्य जोडीदाराच्या शोधात थकून गेले होते किंवा ज्यांचे विवाह जमता तुटत होते, त्यांच्यासाठी या 26 दिवसांत एखादे अत्यंत प्रतिष्ठित आणि मनासारखे राजेशाही स्थळ चालून येण्याचे प्रबळ योग निसर्गाने बनवले आहेत. खरी जादू तर तुमच्या प्रेम संबंधांमध्ये म्हणजेच लव्ह लाईफमध्ये पाहायला मिळणार आहे. कारण जर तुमच्या नात्यात कमालीचा दुरावा आला असेल किंवा जोडीदार रुसून बसला असेल, तर या काळात त्यांच्या मनातील तुमच्याबद्दलचे प्रेम अचानक 1000 पटीने वाढलेले तुम्हाला दिसेल. तुमचा पार्टनर स्वतःहून तुमच्याकडे येईल, जुने सर्व वाद विसरून तुम्हाला घट्ट मिठी मारेल आणि तुमच्या प्रेमाला लग्नाच्या बेदीपर्यंत घेऊन जाण्यासाठी स्वतः पुढाकार घेईल. कन्या राशीच्या जातकांनो, हा 26 दिवसांचा काळ तुमच्यासाठी एखाद्या सुवर्ण काळासारखा असणार असला आणि तुम्हाला राजा बनवण्यासाठी ग्रहांची युती सज्ज झाली असली, तरीही ब्रह्मांडात होणाऱ्या काही भयंकर अंशात्मक बदलांमुळे तुमच्या आयुष्यात 2 अशा काळरात्री येणार आहेत, ज्या दिवशी तुम्हाला कमालीचे सावध राहावेच लागेल. या 2 अत्यंत संवेदनशील आणि धोकादायक तारखा आहेत जून 17 आणि 29 जून 2026. या 2 दिवशी विनाकारण कोणाशीही वाद घालू नका आणि आपल्या रागावर पूर्ण ताबा ठेवा. तुमची एक छोटीशी घाई, रागाच्या भरात घेतलेला चुकीचा निर्णय किंवा बोलण्यातील कटुता तुमच्या हाताशी आलेली कोट्यवधींची मोठी संधी एका क्षणात हिरावून घेऊ शकते. कन्या राशीच्या जातकांनो, या 2 विशिष्ट तारखांना नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामात खोडा घालण्यासाठी आणि तुमची बदनामी करण्यासाठी ऑफिसमधील राजकारण किंवा तुमचे छुपे शत्रू अचानक कमालीचे सक्रिय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुमच्या गाडी, घराच्या स्वप्नात किंवा अत्यंत महत्त्वाच्या कागदपत्रांच्या कामात ऐनवेळी काही भयंकर अडचणी निर्माण करून तुमचा संयम पाहिला जाऊ शकतो. म्हणूनच या 2 दिवशी विशेषतः पैशाची मोठी देवाणघेवाण करताना किंवा कोणत्याही महत्त्वाच्या करारावर स्वाक्षरी करताना घाईगडबड अजिबात करू नका आणि या तारखा आत्ताच आपल्या डायरीत किंवा मोबाईलमध्ये लिहून ठेवा. कन्या राशीच्या जातकांनो, हा काळ जरी तुमची एक कठीण परीक्षा घेणार असला तरी घाबरून जाण्याचे अजिबात कारण नाही. कारण ही वेळ केवळ एक छोटीशी परीक्षा असेल जी तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी आली आहे. जर तुम्ही 17 आणि जून 29 रोजी स्वतःवर ताबा ठेवला, शांत राहिलात आणि कोणताही चुकीचा पाऊल उचलला नाही, तर 1 जुलै उजाडता शत्रूंचे सर्व डाव त्यांच्यावरच उलटून पडतील आणि तुम्ही पुन्हा एकदा यशाच्या शिखरावर असाल. मग शत्रूंचा हा भयंकर कट मुळासकट नष्ट करणारा आणि तुम्हाला या सुवर्ण काळाचा 100% फायदा मिळवून देणारा आचार्यांचा तो गुप्त शक्तिशाली महाउपाय कोणता आहे, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओचा शेवटचा भाग अजिबात मिस करू नका. कन्या राशीच्या जातकांनो, ब्रह्मांडात सुरू असलेला हा ग्रहांचा चमत्कार आणि राजासारखे ऐश्वर्य मिळवून देणारा सुवर्ण काळ तुम्हाला असाच सहजासहजी लाभणार नाही. कारण हा काळ जितका शुभ आहे तितकीच ही तुमची सर्वात मोठी परीक्षा सुद्धा आहे.
या 26 दिवसांच्या गोचराचा तुम्हाला 100% फायदा मिळावा. धनलक्ष्मीची आणि गुरुदेवांची कृपा तुमच्यावर सदैव राहावी आणि तुमच्या प्रगतीला कोणाचीही वाईट किंवा पापी नजर लागू नये, यासाठी आचार्यांनी एक अतिशय सोपा पण प्रचंड शक्तिशाली आणि महाउत्कट उपाय सांगितला आहे. हा उपाय जर तुम्ही या 26 दिवसांच्या काळात चुकूनही चुकलात तर हाताशी आलेले भाग्य निसटायला वेळ लागणार नाही. म्हणूनच हा उपाय अत्यंत गांभीर्याने आणि पूर्ण श्रद्धेने ऐका. कन्या राशीच्या जातकांनो, हा महाउपाय असा आहे की या संपूर्ण 26 दिवसांच्या कालावधीत तुम्ही दररोज सकाळी किंवा संध्याकाळी भगवान शिवशंकराच्या चरणी पूर्णपणे लीन व्हायचे आहे. महादेवाची मनोभावे पूजा करून त्यांच्यासमोर तुपाचा किंवा तेलाचा एक पवित्र दिवा लावावा आणि ओम नमः शिवाय या महामंत्राचा जमेल तितका शांत चित्ताने डोळे मिटून आणि एकाग्रतेने जप करावा. ज्योतिषशास्त्रानुसार महादेवाची अशी निस्सीम उपासना केल्याने कुंडलीतील सर्व प्रकारचे दोष, शुक्राची नकारात्मकता आणि शत्रूंनी केलेली बाधा समूळ नष्ट होते आणि या काळात मिळणारे शुभफळ कैक पटीने वाढते, ज्यामुळे तुमच्या घरात पैशाचा ओघ अखंड सुरू राहतो. कन्या राशीच्या जातकांनो, देवतुल्य आचार्यांच्या मते हा सुवर्णकाळ तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्यात सुख, अखंड समृद्धी, अफाट पैसा आणि आनंद घेऊन येण्यासाठीच निर्माण झाला आहे. त्यामुळे नशिबाने चालून आलेली ही राजेशाही संधी आपल्या हातातून अजिबात जाऊ देऊ नका. आता वेळ आली आहे तुमचे संपूर्ण नशीब बदलण्याची आणि गरिबीला घरातून कायमचे हाकलून देण्याची. जर तुम्हाला महादेवाच्या या शक्तीवर आणि स्वतःच्या नशिबावर पूर्ण विश्वास असेल तर हा सुवर्णकाळ तुमच्यासाठी नक्कीच वरदान ठरेल. मित्रांनो, जर तुम्हाला महादेवाचा हा आशीर्वाद आणि ही माहिती मनापासून आवडली असेल तर आत्ताच्या आत्ता या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महादेवाचा थेट आशीर्वाद मिळवण्यासाठी खाली कमेंट बॉक्समध्ये पूर्ण भक्तिभावाने जय महाकाल कृपा ठेवा असे नक्की लिहा. ज्यांच्या कमेंटमध्ये जय महाकाल असेल त्यांच्या पाठीशी महादेवाचा आशीर्वाद सदैव राहील. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.